फ्रेंड, आज मी बनवले आहे पनीर टिक्का। याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता किती छान दिसत आहे, कलरफुल। टिक्कासाठी काय काय साहित्य लागणार आहे तुम्हाला शेअर करत आहे। पनीर, चाट मसाला, दही, रेड पेपर, ग्रीन आणि ऑनियन क्यूब केले आहे। हे आहे 2 चम्मच, 2 चम्मच मीठ, हळद, 3 चम्मच कश्मीरी मिरची पावडर, 2 चम्मच ब्लॅक पेपर, 2 चम्मच धनिया पावडर, जीरा पावडर, अदरक लहसुन पेस्ट 2 चम्मच, गरम मसाला, बेसनचं पीठ आहे 4 चम्मच, 1 चम्मच कस्तुरी मेथी आणि स्टिक करणार आहे 4 चम्मच दही, कस्तुरी मेथी आणि बेसन टाकत आहे आपण, अदरक लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हल्दी, मीठ, धनिया पावडर, जीरा पावडर, ब्लॅक पेपर, 2 चम्मच चाट मसाला। आपण हे सर्व साहित्य मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेट झाला आहे मसाला। आता मी याच्यामध्ये ॲड करत आहे पनीर क्यूब केले आहेत। पनीर आणि मिक्स व्हेजेस पण ॲड करत आहे। मॅरिनेट करून दाखवत आहे तुम्हाला। पनीर टिक्का आपला मॅरिनेट करून झाला आहे, बघू शकता। आता मी स्टिकमध्ये स्टिक करणार आहे आणि फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला। पनीर टिक्का मी स्टिक करत आहे। पनीर टिक्का मी स्टिक केला आहे। स्टिक करून मी इथे ठेवत आहे। माझ्या अशा पद्धतीने पनीर टिक्का रेडी आहे। आता मी फ्राय करून सर्व करणार आहे तुमच्यासमोर। पॅनमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं आहे। आपण स्टिक फ्राय करत आहोत। हाय फ्लेमवरतीच आपण ह्याला फ्राय करणार आहोत। पाच मिनिटं झाले, आता आपण टर्न करत आहोत। चिकन टिक्का आपला व्यवस्थित टर्न झाला आहे। बघू शकता रेडी आहे आपला पनीर टिक्का। बघू शकता मी डिशमध्ये सर्व केलं आहे। आता मी सेकंड राउंड पनीर टिक्का फ्राय करत आहे। पनीर टिक्का आपला रेडी आहे।